नागपूर येथे हिवाळी अधिवेशन सुरू आहे। यात शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा ऐरणीवर आहे। परंतु यवतमाळ जिल्ह्यात राष्ट्रीयकृत बँकांकडून शेतकऱ्यांना कर्ज वसुलीसाठी न्यायालयामार्फत नोटीस पाठविल्या गेल्या आहेत। त्यामुळे शेतकरी संताप व्यक्त करतायत। यवतमाळ जिल्ह्यात मागील 25 वर्षात 6,513 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। त्यात केवळ 2,618 आत्महत्या मदतीसाठी पात्र ठरल्या आहेत, तर 3,714 प्रकरणे अपात्र ठरली आहेत। या वर्षात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरू आहे। जानेवारी ते डिसेंबर पर्यंत 340 शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले आहे। अतिवृष्टी आणि नापिकीमुळे शेतकरी आर्थिक संकटात आहेत। 30 जून 2026 पर्यंत राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली असून शेतकरी कागदपत्रे गोळा करण्यासाठी धावपळ करत आहेत। तर दुसरीकडे महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांना सेंट्रल बँकेने कर्ज वसुलीसाठी न्यायालयीन नोटीस पाठविली आहे। याकडे कृषी मंत्री लक्ष देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय। खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे शेती खरडून गेली। सोयाबीन आणि कापसाला भाव मिळाला नाही। लागवड केलेला खर्च निघाला नाही। शेतकऱ्यांवर कर्जाचा डोंगर वाढत असताना बँकांमार्फत कर्ज वसुलीसाठी नोटीस पाठविली जात आहे। त्यातच शेतकऱ्यांना फोन करून बँकांकडून दमदाटी करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे। सक्तीची कर्ज वसुलीमुळे शेतकरी आत्महत्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे। शासन शेतकऱ्यांना 30 जून पूर्वी कर्जमाफी करण्याचं आश्वासन देत आहे आणि दुसरीकडे बँका शेतकऱ्यांना वसुलीसाठी कोर्टाच्या नोटीस पाठवत आहेत आणि फोन करून दमदाटी करत आहेत कर्ज भरण्यासाठी। ही दुटप्पी दुतोंडी भूमिका शासनाची संशयास्पद असून या ठिकाणी शेतकरी आज मेटाकुटीस आलेला आहे। अतिवृष्टीमुळे सगळं काही खरडून गेलेलं आहे आणि हे वसुलीसाठी एकीकडे तगादा लावणे आणि दुसरीकडे शासन म्हणते की माफ करणे, यामुळे आम्ही सगळं संभ्रमावस्थेत सापडलेलो आहोत। तरी शासनाला विनंती करतो की याबाबत आपली भूमिका स्पष्ट आणि क्लिअर करावी आणि बँकेला तसे आदेश द्यावे की आपण कुठल्याही प्रकारचे अशी दमदाटी करू नये। महायुती शासनाने विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर सर्व शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी 7/12 कोरा हे जे आश्वासन दिलं, त्या आश्वासनाच्या अनुषंगाने सर्व शेतकऱ्यांनी भरभरून मते देऊन बंपर मतांनी या सरकारला निवडून दिलं। शेतकऱ्यांच्या आशा कर्जमाफीमुळे पल्लवित झाल्या होत्या, पण एकीकडे कर्जमाफीची घोषणा करायची, दुसरीकडे बँकेमार्फत कोर्टातून शेतकऱ्यांना नोटीस द्यायचा, हा कोणता शेतकऱ्यांना न्याय आहे? ज्या बँकेच्या मॅनेजरनी कोर्टामार्फत शेतकऱ्यांना नोटीस पाहून सक्तीची वसुली चालू केलेली आहे, त्या मॅनेजरला या शासनाने तात्काळ निलंबित करावे आणि ही जी फसवी कर्जमाफी आहे या अनुषंगाने विधानसभेत एकदा रोखठोक घोषणा करावी, नाहीतर शेतकऱ्यांना नुसतं चॉकलेट देण्याचा कार्यक्रम चालू आहे असं आम्ही शेतकरी समजू। शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावर झालेला कर्जाचा बोजा हा शासन धोरणाचा पाप असून शेतमालाला नसलेले हमी भाव आणि सातत्याने नापिकी कर्जबाजारीपणा आणि नैसर्गिक आपत्तीमध्ये दुष्काळाच्या दृष्टचक्रात सापडलेल्या आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यात शासन निर्देश असताना 1 वर्षापर्यंत कुठल्याही बँकांना शेतकऱ्यांकडे पठाणी वसुलीसाठी तकादा लावता येणार नाही अशा पद्धतीचे शासन निर्देश असताना चंद्रशेखर बावनकुळे असतील, एकनाथराव शिंदे साहेबांनी जाहीररित्या माध्यमांसमोर हे निर्देश राष्ट्रीयकृत बँकांना दिल्या, तरी पण यवतमाळ जिल्ह्यातील सेंट्रल बँक महागाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांना कोर्टाकडनं नोटीस पाठवून कर्ज वसुलीसाठी तकादा लावत आहे। हे अत्यंत गंभीर बाब असून शेतकऱ्यांना आत्महत्येस या बँका प्रवृत्त करत आहे। या संबंधाने राज्य शासनाने आपली भूमिका तात्काळ स्पष्ट करावी। एकीकडे शासन हा कर्जमुक्त करण्याची वल्गना करतोय 30 जून 2026 पर्यंत, व दुसरीकडे शेतकऱ्यांना अशा पद्धतीने बँका या वसुलीसाठी तकादा लावत आहे। याचा मी जाहीर निषेध करतो। शासनाने यामध्ये तात्काळ हस्तक्षेप करावा अशी मागणी मी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करतो। सध्या आपल्याकडे जे NPA मध्ये जे आहे थकीत कर्जदार जे आहे 71,762 जवळपास शेतकरी जे आपले थकीत आहे सध्या जिल्ह्यामध्ये,
जवळपास 4,19,000च्या जवळपास शेतकऱ्यांना हे झालेलं होतं. त्याच्यामध्ये 71,762 लोकांचं कर्ज जवळपास थकीत आहे. 1980 करोडचं वगैरे थकीत आहे याच्यामध्ये पूर्ण जिल्ह्यामध्ये. नाही, नोटीस ही सूचनापत्र असते, एक प्रकारची नोटीस नसते, ही सूचनापत्र असते की आपलं खाते आपल्या बँकेमध्ये थकीत आहे, तर आपण बँकेला भेट देऊन आपली कर्ज परतफेड करा किंवा रिन्यू वगैरे करा. या संबंधात आम्ही एक सूचनापत्र पाठवत असतो. त्याला नोटीस वगैरे हे नाही म्हणतात, आपण सूचनापत्र स्मरणपत्र म्हणून असते ते. तर त्याचा असं काही दुरुपयोग व्हायचा असं काही हे नसतं. ते एक सूचना असते की त्यांना एक रिमाइंडर असते की तुमचं कर्ज थकीत आहे अशा प्रकारचं. जवळपास 1924चे जवळपास आपल्या इथं 2453चा टोटल ॲग्रिकल्चरमध्ये आपल्याला थकीत आपल्या जिल्ह्यामध्ये थकीत आहे. नाही सर, हे प्रकार असं लोक अदालत जे आहे शासनातर्फे लोक अदालत ठेवल्या जाते. प्रत्येक क्वार्टरला महिन्याच्या एका म्हणजे त्रैमासिक एक लोक अदालत असते. ती बँकांना ही सूचना असते की आपण आपले काही थकीत वगैरे कर्जदार असलात तर त्यांना आपण काय ते इथे बोलून संगनमताने काही जर तडजोड होत असली तर त्याकरिता आपला कोर्ट जे आम्हाला मागवतात असतात ॲप्लिकेशन नावे वगैरे, तर आम्ही त्यांना आमची नावे देतो त्यांना की जेणेकरून ते लोक आपल्यापर्यंत येईल आणि संगनमताने हे होत असते. याच्यामध्ये काही कुणाची काही बळजबरी नसते. ही एक संगनमत असते बँकेचं आणि कर्जदाराचं संगनमत. जर तुम्हाला ही सूचना मान्य असली, ही जे तडजोड मान्य असली तर तुम्ही करू शकता. याकरिता कोर्ट जे आहे त्यांना ते समन्स पाठवत असते की तुम्ही या जर तुम्हाला पटत असेल तर तुम्ही त्याची तडजोड करू शकता इथे येऊन. नाही, हा तगादा म्हणून नाही आहे, हा रिकव्हरीचा तगादा म्हणून नाही आहे, हा एक स्मरणपत्र म्हणून असते फक्त. आणि याच्यावर कदाचित काही बळजबरी नसते. आपण कुणाकडून जास्त सक्तीने वसुली करायचं असं काही आमचं बँकांचं पण धोरण नसतं. ही एक लागू केलेली योजना आहे लोक अदालत, म्हणजे ज्याच्यामध्ये संगनमताने तडजोड कोण करायची फक्त हीच योजना असते. त्याकरिता जे कोर्टाने दिलेल्या सूचना असतात त्या आम्हाला पाळाव्या लागतात. त्यानुसार आम्ही काही जे आमचे खूपच थकीत कर्जदार असतात त्यांचे आम्ही नावाची यादी देत असतो. त्याप्रमाणे नोटीस पाठवतात. बँकांचं यांच्यामध्ये असं काही नसतं. ते कोर्ट शेतकऱ्यांना सूचना देत असते, सूचनापत्र देत असते की तुमचं असं आहे तुमच्या बँकेला. जर तुम्हाला मान्य असेल तर तुम्ही या आणि तुमची तडजोड करून घ्या. असे सक्तीची अशी म्हणून काहीच अशी कारवाई नसते याच्यामध्ये. विशेष प्रतिनिधी NTV न्यूज मराठी, यवतमाळ.